तर अजित पवार शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत होते. पण अजित पवारांचा विमान अपघात जो झाला, त्या अपघाताच्या नंतर महाराष्ट्र हादरला. पण ज्या तऱ्हेनं अजित पवारांचं विमान कोसळलं, त्यावरून अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यात आता जिथं अजित पवारांचं विमान कोसळलं, त्या गोजूबावी या गावातल्या माजी सरपंचाच्या हवाल्यानं एक धक्कादायक दावा करण्यात आला. त्यामुळे अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घात अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं. आम्ही त्याला वाचवायला गेलो तो अचानक स्फोट झाले आणि मग नंतर कळलं 5 मृतदेह त्या ठिकाणी सापडले. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा हा नवा दावा. अमोल मिटकरी सातत्यानं अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय उपस्थित करतायत. विमानातील प्रवासी संख्या, वैमानिकाची अदलाबदल यावर अमोल मिटकरींनी आधीच प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केलेली. आता सीआयडी चौकशी संदर्भात स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी तसे निर्देश दिले, तशी चौकशी सुरू पण आहे. पण उच्चस्तरीय पण चौकशी याची झाली पाहिजे. स्वतः केंद्राने यात लक्ष घातलं पाहिजे की हे काय आहे, हा घात आहे की घातपात घडून आणलाय की अपघात आहे. मला कोणावर शंका घ्यायची नाहीये, पण माझ्या शंकेचं निराकरण पण व्हावं, कारण हुरहुर वाटते. पण आता अमोल मिटकरींनी यापुढे जात विमानातून एक प्रवासी कसा फरार झाला हे सांगण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. यासाठी त्यांनी गोजूबावी या गावातील सरपंचांनी दिलेल्या माहितीचा संदर्भ देत पुन्हा एकदा घातपाताचा आरोप केलाय. अजितदादांचं प्लेन क्रॅश झाल्याच्या ठिकाणी आम्ही गेलो. संध्याकाळी 5 वाजता अंत्यविधी आटोपल्यानंतर, तो दिवस एकादशीचा होता मला आठवतं. तिथली माहिती घेतली. तिथल्या सरपंचांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं. आम्ही त्याला वाचवायला गेलो तो अचानक स्फोट झाले आणि मग नंतर कळलं 5 मृतदेह त्या ठिकाणी सापडले. UGCA म्हणते की विमानात 6 लोक गेली. सापडतात प्रत्यक्षात 5. अवतीभोवती जी कागदपत्र आहेत ती कुठं जळलेली नसतात. अमोल मिटकरींचं विधान थेटपणे अजित पवारांच्या अपघातावर सवाल उपस्थित करणार आहे. पण अजितदादांच्या अकाली निधनावर प्रश्न उपस्थित करणारे मिटकरी एकटेच नाहीयेत. राष्ट्रवादीचे इतर नेतेही अजित पवारांच्या अपघाती निधनाबद्दल संशय उपस्थित करतायत. जर 5च गेलेले मग त्यांनी 6 का सांगितले? मग 6वा व्यक्ती कोण आहे? असं आपण नाही म्हणू शकत. जेव्हा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत की हा चुकून आम्ही 6 व्यक्ती सांगितल्या, चुकून आम्ही असं या गोष्टी केल्या. कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय, काहीतरी वेगळं घडलेलं आहे, चुकीचं घडलेलं आहे आणि तिथं आम्ही देवाच्या भरोश्यावर नाही राहू शकत. जो काही विषय नेमकं काय झाले हे कळायलाच मार्ग नाही. म्हणजे अवघ्या अक्षरशः एक 10-5 सेकंद जरी तेवढे जर का ते दुर्दैवी जो काही तो काळ होता तो जरी तेवढा जर हे झाला असता तर ते त्या एअरस्ट्रीपवर जे काही आहे त्या विमानतळावर, त्या एअरस्ट्रीपवर तिथं ते विमान लँड झालं असतं. कारण मी तिकडं जाऊन मी त्या घटनास्थळावर जाऊन पाहणी केली, पाहिलं नेमकं काय आहे. दुसरीकडे अजित पवारांच्या विमान अपघाताचे पडसाद संसदेतही उमटले. बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघाताच्या चौकशीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचं कामकाज तहकूब करून स्थगन प्रस्ताव मांडण्याची परवानगी मागितली. या प्रस्तावात घटनेची एखाद्या स्वतंत्र संस्थेमार्फत किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत सखोल चौकशीची मागणी केली. ऐन वेळेला काही बदल झाले का म्हणून याची कसून चौकशी व्हायला हवी आणि म्हणून तशा पद्धतीची मागणी मी माननीय लोकसभेचे अध्यक्ष यांच्याकडे केलेली आहे. अमोल मिटकरींनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. पण अमोल मिटकरींना ही माहिती नेमकी कुणी दिली हे स्पष्ट झालेलं नाहीये. दरम्यान आम्ही अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेले गोजूबावी गावचे माजी सरपंच कल्याण आठवलेंना गाठलं. यावेळी त्यांनी अशी कुठलीच माहिती आपण दिली नसल्याचं सांगितलं. मी तिथं पोहोचल्यानंतर असं बघितलं की एक उजव्या साईडला एक माणसाचा एक निळी पॅन्ट थोडी अशी हल्ल्यावानी वाटली दरवाजा उघडल्यानंतर, पण ती फक्त काहीच सेकंद नाही. 4ही चाकावच होतं विमान, फक्त विमान पेटलं होतं पुढच्या बाजूने.
पण त्यावेळेला जाळ कमी पण धूर हा मोठ्या प्रमाणात होता. आणि त्यावेळेला एक माणूस तसं वाटलं मला काही सेकंद, पण आमच्या गावातल्या एक जण आवाज दिला की सरपंच मागं सरा स्फोट व्हायची शक्यता आहे. त्यावेळी दरवाजातून कोण बाहेर येण्याचा प्रयत्न नाही नाही नाही, फक्त मला पाय दिसला, तो पण काही सेकंद. अजित पवारांच्या अकाली जाण्यानं राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तर अजूनही अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या धक्क्यातून सावरले नाहीये. अनेकांना अजितदादा असे जातील यावर विश्वासच बसत नाहीये, तर काहींना यात घातपाताची शक्यता वाटते. त्यामुळे सध्या तरी अजित पवारांच्या अपघाती निधनावर संशयाचं दाट धुकं पसरल्याचं दिसतंय. हे धुकं दूर होण्यासाठी अजित पवारांच्या निधनाची कारणं लवकरात लवकर समोर येणं गरजेचं आहे. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.